आपलं 10th स्टँडर्डचं जे मॅथमॅटिक्स सुरू आहे सध्या, तर त्यामध्ये प्रॅक्टिस सेट की जो जवळपास समजा शेवटचा या चॅप्टरचा, त्यातील हे शेवटचं एक्झाम्पल थोडं महत्त्वाचं आहे. बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, कॉर्ड पीक्यू. आता एक कॉर्ड काढायची आपल्याला पीक्यू. मग आता हे समजा जे सर्कल मी ड्रॉ केलेलं आहे, तर इकडे मी पीक्यू असं नाव देतोय. ओके, तर ही कॉर्ड झाली पीक्यू. अजून समोर काय दिलेलं आहे, ऑफ रेडियस ऑफ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर. रेडियस जी आहे तर ती 15 आहे. तर आपण काय करूया, हा जो पॉईंट आहे सेंटर, तर याला ओ घेऊया. ठीक आहे, तर हे जे आहे तर ते आपल्याला दिलेलं आहे, गिव्हन आहे की रेडियस जी आहे तर ती 15 सेंटीमीटर आपल्याला घ्यायची. आता अजून नेमकं काय दिलेलं आहे बघा, सबस्टेंड अँड अँगल ऑफ 60 डिग्री. 60 डिग्रीचा सेंट्रल अँगल तयार होतो या ठिकाणी दिलेलं आहे. असं हे 60 डिग्री आहे विथ द सेंटर ऑफ अ सर्कल. फाइंड द एरिया ऑफ अ मायनर ॲज वेल ॲज मेजर सेक्टर. म्हणजे हा जो मायनर सेक्टर आहे की ज्याला मी सध्या डॅश डॅश करतोय, तर याचा एरिया तर आपल्याला काढायचा आहे, पण सोबतच आपल्याला मेजर सेक्टर म्हणजे हे जे उरल वर्तुळाचं वरचा पार्ट, तर याचा सुद्धा एरिया काढायचा आहे, वरील पार्ट. हे मायनर सेक्टर आहे हा. आणि जो समजा आता डार्क करायचा आला वरचा त्रिकोणासह, तर तो आहे मेजर सेक्टर. तर याचा फॉर्म्युला मायनर सेक्टरचा आपल्याला माहिती आहे, तर मायनर सेक्टरचा आपण काढून घेऊया. तर ही जी व्हॅल्यू आहे तर ही पायची व्हॅल्यू दिलेली इकडे, हे जे दिसतं तुम्हाला पी, तर ही पायची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला एरिया ऑफ मायनर सेक्टर जर काढायचा असेल, तर मायनर सेक्टर जो आहे तर तो आपण सहज काढू शकतो. इकडे आपण असं एक्स घेऊया. ठीक आहे, इकडे एक्स घेऊया. मी इकडं एक वाक्य मांडतोय, एक सेंटेन्स मांडतोय, एरिया ऑफ मायनर. मायनर म्हणजे लहान. मायनर काय करायचं सांगितलेलं आहे आपल्याला, मायनर सेगमेंट. सेक्टर नाही, मायनर सेगमेंट. एरिया ऑफ मायनर सेगमेंट. सेक्टर वेगळा आणि सेगमेंट वेगळा. आता एरिया ऑफ मायनर सेक्टरचा सेगमेंटचा फॉर्म्युला असतो आर स्क्वेअर इन ब्रॅकेट. आता याच्यात आपण काय करत असतो, तर वरती घेत असतो पाय थिटा. कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे मी सांगितलेलं होतं. अपॉन मध्ये 360, मायनस मध्ये साइन थिटा, आणि अपॉन मध्ये किती घेत असतो, तर 2 घेत असतो. ओके, तर हा आहे एरिया ऑफ अ सेगमेंट काढण्याचा फॉर्म्युला. आता आर स्क्वेअर, तर आर मीन्स रेडियस, तर रेडियस किती आहे 15. मग आता इकडे आपल्याला टाकावं लागेल 15 स्क्वेअर. आता पायची जी व्हॅल्यू आहे तर ती फिक्स आहे की जी आपल्याला दिलेली एक्झाम्पलमध्ये 3.14 कॉन्स्टंट असते ती. थिटा जो आहे तर तो 60चा दिलेला आहे आपल्याला, आणि अपॉन मध्ये किती येईल, तर अपॉन मध्ये येईल 360. ओके, आता मायनस, आता हा जो साइन थिटा आहे तर साइन 60 द्यावं लागेल, कारण थिटाची व्हॅल्यू 60 आहे. अपॉन मध्ये किती ते लक्षात घ्या. आपण काय करूया या ठिकाणी, तर हे जे आहे तर हे इज इक्वल टू साइन तर आहेच. ओके, आता इज इक्वल टूच्या नंतर जो 15चा स्क्वेअर आहे तर तो 15चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. आता 15चा स्क्वेअर करत असताना आपल्याला नेमकी जो 15चा स्क्वेअर आहे तर तो माहिती आहे किती 15चा स्क्वेअर, तर 15चा स्क्वेअर जो आहे तर तो येतोय 225, 225. आता ब्रॅकेटमध्ये हे सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आता हे सॉल्व्ह करत असताना काय होईल, तर लक्षात घ्या 0 0 कॅन्सल झाले. 6 वरचा 0, 36 वरचा 0, आणि हे 6 जर का आपण 36ला जर का भाग दिला तर वरती फक्त राहतात 3.14, आणि अपॉन मध्ये येतात 6, कारण 6 6 36 होत आहेत. मायनस साइन 60 जी आहे तर साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2, आणि अपॉन मध्ये काय येतात 2 येतात. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर हे सॉल्व्ह नेमकं कसं करता येईल, आता हे सॉल्व्ह करत असताना आपण काय करूया, तर जर समजा हे 225 आपण ॲज इट इज ठेवले, काहीच नाही केलं, याला काहीच नाही केलं, आणि जर समजा आपण इकडे जर का हाफ केले, म्हणजे 6चे हाफ जे आहे तर ते 3 होत आहेत. ओके, आणि 3.14 जो आहे तर त्याचे जर का आपण हाफ केले तर ते येत आहेत 1.57. हाफ करून बघा, बरोबर 2 न भाग द्या. 6ला 2 न भाग दिला 3 राहिले. 6 या 3.14 ला भाग, 2 याला भाग दिला, याला पण 2 दिला, याला पण 2 दिला, तर एवढी आन्सर आपल्याला येते. आता हे जे तर हे काय मिळेल, तर हे √3 वरती, आणि हा 2 खाली गेल्यामुळे याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये येईल, म्हणजे हा 4 होईल. समजला कसा 4 झाला. तर आता नंतर जर आपण समजा 225 ॲज इट इज टाकले, नंतर हे 1.57/3 मायनस, आता हे जे √3 आहे तर √3 ची व्हॅल्यू एक्झाम्पल मध्ये वरती दिलेली आहे की जी आहे 1.73, आणि अपॉन मध्ये किती टाकायचे, तर 4 टाकायचे. ओके, तर हे असं बनलं एक्झाम्पल. आता याला नेमकं सॉल्व्ह कसं करणार आपण, तर आता क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल हे सबट्रॅक्शन करण्यासाठी. कसं ते लक्षात घ्या. इज इक्वल टू साइन दिली, 225 तर आहेतच, पण ब्रॅकेटमध्ये जर क्रॉस मल्टिप्लाय जर करायचं असेल तर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होत असतं 3 × 4. ओके, आता वरती काय होईल, तर 1.57 × 4, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करण्यासारखं झालंय. या 4 या 1.57 ला मल्टिप्लाय केलं, मायनसची साइन दिली, आणि परत 1.73 × 3 केले, क्रॉस मल्टिप्लाय करण्यासारखंच आहे, आणि हे ब्रॅकेट कंप्लीट केलं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, तर जे इज इक्वल टू ची साइन आहे तर ती तर येणारच आहे,
225 पण येणार. आणि आता ब्रॅकेटमध्ये काय काय होईल याकडे लक्ष द्या. अपॉन मध्ये तर 12 येईल. ओके 12 येईल अपॉन मध्ये. आता या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येतंय जवळपास 6.28 मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येतंय 5.19 आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. आता नंतर आपण सबट्रॅक्शन करू शकतो. आता वरती जी सबट्रॅक्शन आहे तर ती किती व्हायला पाहिजे. तर ब्रॅकेटमध्ये जर आपण टाकलं तर हे 12 तर आहेतच. सबट्रॅक्शन येते 1.09 करून बघू शकता तुम्ही. ओके आता काय करायचं नेमकं. तर आता जर समजा हे जर सॉल्व्ह केलं आपण म्हणजे 225 इंटू 1.09 अपॉन किती 12 हे जर सॉल्व्ह केलं आपण तर हे आपल्याला मायनर एरिया मिळतो. तर मायनर एरिया जो आहे तर तो जवळपास येतोय 20.43 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके मायनर सेगमेंट एरिया. आता मेजर काढायचा. तर आता मेजर नेमका कसा काढायचा तर खूप सोप्या पद्धतीने तो पण निघतो. मेजर एरिया जर का असेल काढायचं जर असेल तर आपल्याला काय करावं लागतं तर हे लक्षात घ्या. मेजर सेक्टरचा एरिया काढण्यासाठी सर्कलचा एरिया मायनस जो मायनर सेगमेंट काढला आपण तर त्याचा एरिया मेजर सेगमेंटचा एरिया काढण्यासाठी एक या ठिकाणी एक हे मांडतोय मी एक सेगमेंट मांडतोय बघा. एरिया ऑफ मेजर सेगमेंट एरिया ऑफ मेजर सेगमेंट ओके इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट म्हणजे जो लहान सेगमेंट आहे तर तो यातून आपण मायनस करणार आहोत. मायनर सेगमेंट की जो आपला 20.43 आलेला आहे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर मायनस याचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पण फॉर्म्युला मांडायचं काम नाही. आपण एरियाच काढला डायरेक्ट तर त्यामुळे हा टाकूया. आता यात जर व्हॅल्यू टाकली तर हे तर 3.14 इंटू 15 स्क्वेअर म्हणजे 225 मायनस 20.43. ओके तर याला आता सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. तर हे किती मिळेल नेमकं तर हे याचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर करून बघितलं 314 आणि 225 तर हे आपल्याला मिळतं जवळपास 706.50 म्हणजे 5 मायनस 20.43 आणि आता हे सबट्रॅक्शन करून जो काही एरिया येईल तर तो मेजर सेगमेंटचा एरिया असेल तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्याल. ओके आज आपण